आमचे आता अगदी ओपनली तुम्हाला सांगतो, सीबीएसईचं इन्स्पेक्शन चालू आहे. सीबीएसई शाळा बंद, तिकडे आम्ही एक बिल्डिंग मारतो. मराठी शाळा बंद करणार नाही. आम्हाला खरं कारण सांगायला पाहिजे. आम्हाला सांगितलं साफसफाईसाठी सुट्टी दिली शाळेला. बरोबर आहे, काही गोष्टी कॉन्फिडन्स प्रोसेस काही चालू आहे. म्हणण्यापेक्षा प्रोसेस आहे, त्या प्रोसेसचा एक भाग आहे म्हणून आम्ही सुट्टी दिलेली आहे. पण खरी गोष्ट ती पण आहे की टाक्या साफ करतो. आम्ही आजच पेंट पण केलेलं होतं, तर टाक्या साफ करतो ते पण कारण आहे. पण तुम्ही एक कॉन्फिडन्स लक्षात ठेवा, मराठी शाळेला कोणतीही बाधा येणार नाही. मराठी शाळेचं काहीही एक काहीचं नुकसान होणार नाही. हीच मराठी शाळा राहील. ग्राउंड ती शाळा आहे ना, ती सीबीएसई बोर्डासाठी शाळा ती बांधतो आहे. त्याची मुदत असते. मला वेगळी माहिती दिली. मात्र मला माहिती काय दिली, तुम्ही तिकडे मराठी शाळा शिक्षण करणार. मराठी शाळामध्ये त्यांना असं वाटतंय की मराठी शाळा इथेच ठेवावी. तसं नाही, ती नवीन बिल्डिंग नाही. ऐकून घ्या. माझी एक मुदत द्या. सोमवारी येऊन आपण याच्यावर तुमचं निवेदन आहे ना, 100% आता तुम्ही तर आम्हाला माहिती आहे ना, तुम्ही माहिती आपण मी काय म्हणते म्हणजे झाले तुम्ही एकदा पण तुमच्या बाजू विश्वासामध्ये घेतलीच नाही की बोर्ड उतरला, बोर्ड लावला. पालकांना विश्वासात घेतलं पाहिजे होतं. माझा पाल्य सुद्धा मराठी शाळेत असेल तर मला हीच तुमच्यासारखीच जाणीव झाली असते. पण एक एवढा तरी विश्वास ठेवा, एक सरस्वती मंदिर ट्रस्ट म्हणून नावच ट्रस्ट आहे की तुमच्या पाल्याचं काही नुकसान होणार नाही. तुम्हाला ही बिल्डिंग पाहिजे तर त्याचंही काही नुकसान होणार नाही. आपण सोमवारी नक्की बोलूया. एवढा शब्द देतो, सोमवारी हवं तर महत्वाचं असतं. तुम्ही आम्हाला इथे भेटा ना, ते भेटत का नाहीये? त्याचं वॉचमॅन होते ते पण पळाले. आम्ही 10-1 मिनिटं वाट बघणार, नाही तिथे तमाशा होईल. मग त्याला जबाबदारी शाळा असेल. मी ऐकणार नाही. प्रेमाने सांगतो, प्रेमाने त्याने आम्हाला भेटायला पाहिजे. तुम्ही काही चुकीचं नाही करत तर घाबरता कशाला? लपून कशाला करता? या पालकांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं ना. का नाही घेतलं विश्वासात तुम्ही पालकांना? व्यक्तीची माहिती आपल्या वेगळ्या आहे आणि ह्याला वेगळ्या देतात. 10 मिनिटात नाही केलं ना, मेन गेट हाच आहे का वेगळा गेट आहे? आणखी दुसऱ्या गेटने कुठे जाऊ शकतो नाही. पालक आक्रमण झालंय, पालकांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतला नाही. काय म्हणतात? ही जी मराठी सरस्वती मराठी मीडियम शाळा ही ठाण्यातली सगळ्यात जुनी शाळा आहे. आणि या शाळेमध्ये ही शाळाची जी नवीन इमारत बनवली गेली ती माजी विद्यार्थ्यांकडनं पैसे गोळा केले गेले. आता जे विद्यार्थी शिकतात त्यांच्याकडनं पैसे गोळा केले आणि त्यातून ही इमारत उभी करण्यात आली. आणि आता अचानक ही जी शाळा आहे तिची जी नवीन इमारत बांधलेली आहे तिथल्या विद्यार्थ्यांना आज सुट्टी देण्यात आली. जिथे मराठी मीडियम शाळा भरत होती तिथे इंग्लिश मीडियमचा बोर्ड लावण्यात आला. आणि आज सीबीएसईचे काही दिल्लीवरनं लोक आलेली आहेत, त्यांना शाळा दाखवण्याचं काम सुरू आहे. याची चुणूक ह्या सगळ्या पालकांना लागली आणि त्या शाळेच्या बाजूला मोठ्या प्रमाणात उभे जमलेले आहेत. तो आम्हाला पण त्यांचा कॉल आला, आम्ही देखील इथे आलेलो आहेत. आता आमची एक पॅरेंट्स लोकांची टीम आता आम्ही वरती पाठवलेली आहे आणि ते सीबीएसईची जी लोक आलेली आहेत त्यांच्याशी चर्चा करतात. सर, पण अनेक दिवसांपासून असं पाहिलं जातं की म्हणजे शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा असं जी आर काढला होता की मराठी शाळांमध्येच जी काही सीबीएसई शिक्षण आहे ते सुरू करण्याचं, मात्र कडाडून विरोध झाला होता याला. माझं मत आहे की 1100 विद्यार्थी जर मराठी ह्याच्यातनं शिकत असतील तर मला वाटतं मोठी पटसंख्या आहे ना. जिथे 5, 10, 15 जी पटसंख्या आहे तिथे आम्ही समजू शकतो की शाळा चालवणं कठीण आहे. पण तिथे 1100 जर विद्यार्थी शाळेत आहेत, दरवर्षी 300 ऍप्लिकेशन येतात आणि हे फक्त एक वर्ग 55 लोकांना ऍडमिशन देतात. तर मला वाटतं की मराठी शाळेमध्ये आता पुन्हा लोकांना मुलांना शिकवण्याची इच्छा आहे. जर त्यांची इच्छा असेल तर मला असं वाटतं की तुम्ही देखील
शाळांनी देखील त्यांना मदत केली पाहिजे आणि वर्गाची संख्या वाढवली पाहिजे. परंतु सरस्वती शाळेकडनं हे न होता त्यांनी काहीतरी नवीनच घाट घातलेला आहे आणि तो आता समोर येत आहे. मॅनेजमेंटची काही चर्चा झालेली आहे का? मी आमची आता टीम वरती गेलेली आहे आणि ती मॅनेजमेंटशी बोलते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.